विरोधकांनी हा प्रस्ताव मंजूर करून घेतला नव्हता. मुंबईकरांना हॉस्पिटलच्या सेवेपासून दूर ठेवलं. मात्र आमच्या काळात हा प्रस्ताव आम्ही मंजूर केलाय. कसं पाहता याकडे? पहिल्या दिवसापासून आपण या मुद्द्यावर बोलत होतो आणि या मुद्द्यावर बोलताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायचं आहे की महानगरपालिकाची एवढी मोठी जागा आणि एवढी कॉस्टली जागा जर आपण अंदाजे त्याची किंमत प्राईज अनुमान लगावणार तर मोर देन 4,000 to 5,000 करोड हे जमीन 2005 च्या नंतर ते ॲग्रीमेंट झाला आपल्या सेवन हिल्सच्या हॉस्पिटलचे ट्रस्ट समोर आणि त्या ट्रस्टना जे ॲग्रीमेंट आपला झाला होता त्या ॲग्रीमेंट म्हणून आपल्याला ठराविक रक्कम आपल्याला द्यायला ॲग्रीमेंट झालेला होता आणि त्यामध्ये एकतर रेंट होता, लीजचा रेंट, आणि दुसरा वेगळा होता ते आपली जागाची लँडचं जे असेसमेंट आहे त्याची किंमत. ते दोन्ही गोष्ट महानगरपालिकाने विसरली. 2016मध्ये जवळपास 8-9 वर्षानंतर आपल्या लक्षात आला की बाबा आपली जमीन गेली आणि ते NCLTमध्ये ते बँकरप्ट झाला आणि ते NCLTमध्ये ते प्रस्ताव गेला. त्यानंतर महानगरपालिका जागली आणि ते कोर्टात गेली. त्याच्यानंतर अमुक घटला. आमचा विरोध आहे की आमचं असं म्हणणं आहे की महानगरपालिकाच्या लॉ डिपार्टमेंट हे निष्क्रिय डिपार्टमेंट आहे आणि याने खूप काळजी घेतली नाही. त्यामुळे ते प्रस्तावावर आमच्या विरोधात प्रस्ताव आला, परिणाम आला आणि त्याच्यानंतर असं झालं की 400 कोटी, जवळपास 400 कोटी रुपये घेऊन आपण हे हॉस्पिटल NCLT करून घेऊ शकत. पण महानगरपालिका तयार झाली नाही. त्यामध्ये कॅप्री ग्लोबल आला आणि कॅप्री ग्लोबल म्हणजे रिलायन्स फाउंडेशन ते आला आणि त्याच्यानंतर ह्या जागा सगळे महानगरपालिका ताब्यात न घेतात ते गेली कॅप्री ग्लोबलमध्ये. आणि आजचा जे आमचा विरोध होता 15% आपल्याला जागा, 20% जागा आपल्याला भेटील या करारमध्ये असा करार झाला होता. पण आता काय झाला की महानगरपालिकांनी किंवा सुधार समितीने कोणीही मंजुरी दिली नाही. याच्या पूर्वीच महानगरपालिकांनी या जागा कॅप्री ग्लोबलच्या ताब्यात दिला. आमचा आजचा हे विरोध होता की जर तुम्ही मंजूर केले नाही, महानगरपालिकामध्ये हे प्रस्ताव मंजुरीसाठी गेला नाही, त्याला तिकडे मंजुरी भेटली नाही, त्याच्या पूर्वी कशा महानगरपालिकाच्या प्रशासन कशा ते ताबा हॉस्पिटलचा फिजिकली ताबा कशा देऊ शकतात, याचा आमचा विरोध होता. त्यासाठी मी आज झटपट सभा ताकुबीचा प्रस्ताव मांडला 5 मिनिटासाठी. त्याला नकारून अध्यक्षांनी संख्याच्या बलावर त्यांनी याचा सेवन हिल हॉस्पिटल, लोकांचं हॉस्पिटल, महानगरपालिकाची जगाचं हॉस्पिटल 60 वर्षासाठी कॅप्री ग्लोबल म्हणजे रिलायन्स फाउंडेशनला देऊन टाकली, विकून टाकली. आणि आजचा दिवस महानगरपालिकाच्या इतिहासाचा काला दिवस आहे असं आमचं म्हणणं आहे.